सगळ्यात आधी इथे मी परफेक्टली राईप खरबूज घेतला आहे। आता वरून हलकासा कट करून घ्यायचा आणि आतल्या सगळ्या सीड्स क्लीन करून काढून घ्यायच्या आहेत। सीड्स काढून झाल्यानंतर या फेकून नाही द्यायचं, याचं सुद्धा यूज आहे जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आतला जो पल्प आहे, सॉफ्ट पल्प आहे ना, तो मी स्पूनने काढून मिक्सर जारमध्ये ॲड करते आहे। जितका पल्प मिळेल तितका आपल्याला काढून घ्यायचा आहे, त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने काढायचा। आता हा पल्प मी मिक्सरमधून ग्राइंड करून स्मूथ पेस्ट बनवते, पण थोडासा पल्प मी हा साईडला ठेवते फॉर दॅट रिअल फ्रुटी टेक्स्चर। आता दुसऱ्या बाजूला मी दूध गरम करायला ठेवते। तुमच्या पल्पच्या अंदाजाने हे दूध आपल्याला घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर आणि थोडं दूध घालून स्मूथ पेस्ट बनवायची आहे, त्यामध्ये लम्प्स राहायला नको। दुधाला छान बॉईल आलं, उकळी आली की त्यामध्ये कस्टर्ड मिक्स ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली हे स्टर करत राहायचं, कारण की खाली हे लागू सुद्धा शकतं, त्यामुळे आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे। आता यामध्ये शुगर ॲज पर टेस्ट घालायचे आहे आणि मिक्सचर छान थिक अँड क्रीमी होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, अगदी त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा। जेव्हा टेक्स्चर छान थिक होईल त्यामध्ये मिक्सरमधला स्मूथ पल्प ॲड करायचा आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्याचा एकजीव व्हायला हवा आहे। गॅस बंद करून मिक्सचर थोडं कूल होऊ द्यायचं आहे। आता हे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता, आता हे थंड झाल्यानंतर छान अजून घट्ट असं झालेलं आहे आणि यामध्ये आपण जो पल्प साईडला ठेवला होता तो आता ॲड करायचा आहे। यामुळे आईस्क्रीमला मस्त नॅचरल बाईट्स येतात। आता हा तयार केलेल्या खरबुजाचा बोलमध्ये हे मिक्सचर फिल करून घ्यायचं आहे आणि वरून ड्रायफ्रुट्स पावडर, पीसेस काहीही घाला आणि गार्निश करून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीला कापलेला जो आपण टॉप होता तो पुन्हा हे वरती ठेवून छान सील करून घ्यायचं आहे। आता हे फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट सेट होण्यासाठी ठेवा। आता नेक्स्ट डे बघा, आपली सुपर क्रीमी होममेड मक्स मेलन आईस्क्रीम रेडी आहे ना। किती सुंदर दिसते, टेक्स्चर इतकं स्मूथ आणि क्रीमी आले, लिटरली बाजारातल्या आईस्क्रीमला कॉम्पिटिशन देईल अशी ही आईस्क्रीम झालेली आहे। आणि घरच्या घरी कोणतेही काही प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठल्याही बाहेरच्या वस्तू काही ॲड केलेल्या नाही आहेत। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही युनिक आईस्क्रीम रेसिपीज असतील तर मला शेअर करा। आणि अशाच टेस्टी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।